हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि NTUTC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या सिरीजमध्ये युनिट नंबर 10 तो म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टीम या संदर्भात MCQज आपण कव्हर करत आहोत. याआधी या संदर्भात टोटल 4 पार्ट मी प्रोव्हाइड केलेले आहेत. आजचा आपला पार्ट 5 आहे. पार्ट 5 मध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MSCT एक्झाम किंवा NTUTC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट डिटेलमध्ये तुम्हाला कव्हर करून दिले जातील, प्लस त्या संदर्भात MCQज प्लस त्या संदर्भात रिव्हिजन देखील करून घेतली जाईल. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्ट या कोर्समध्ये डिटेलमध्ये कव्हर करून दिला जाईल. फ्रेंड, या कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 90 11 36 20 82 या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट तुमचा खूप चांगल्या प्रकारे कव्हर करून दिला जाईल. अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. अनेक विद्यार्थ्यांनी 80+ स्कोअर केलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी 92 पर्यंत देखील स्कोअर केलेला आहे पेपर फर्स्टमध्ये. तुम्ही देखील अशा प्रकारे स्कोअर करून MSCT एक्झाम चांगल्या मार्कांनी क्वालिफाय करू शकता. फ्रेंड, आज आपण हायर एज्युकेशन सिस्टीम संदर्भात MCQज पाहणार आहोत आणि या संदर्भात आजचा आपला पार्ट 5 आहे. ठीक आहे ना. पहिले जे पार्ट आहेत त्यांचे क्वेश्चन मी स्किप करतोय. डायरेक्टली नेक्स्ट पार्ट आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तर पहिल्या पार्टमध्ये टोटल आपण जवळपास 60 पर्यंत क्वेश्चन कव्हर केले ते. आज आपण 61 पासून पुढे क्वेश्चन पाहूया. 61 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट इज टर्म ॲज मेग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया. आता मेग्ना कार्टा या डॉक्युमेंटला कुठल्या नावाने ओळखलं जायचं हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे ना. ते वुड्स डिस्पॅच ॲक्ट मार्फत आलतं म्हणून त्याला मेग्ना कार्टाचं म्हणायचे. आता या ठिकाणी सिंपल लक्षात ठेवा, वुड्स डिस्पॅच ॲक्ट. ठीक आहे ना. या कमिटीमध्ये जी कमिटी त्या ठिकाणी स्थापन केली त्यामार्फत मेग्ना कार्टा अशा प्रकारची टर्म आपल्याला पाहायला भेटली होती. आता जो आपला कोर्स आहे त्या ठिकाणी आपण वुड्स डिस्पॅच ॲक्ट असेल, ठीक आहे, मेग्ना कार्टा असेल या संदर्भात पूर्णपणे माहिती पाहिलेली आहे. म्हणून जास्त काही एक्सप्लेनेशन देत नाही. फक्त एक्झामसाठी इतकं लक्षात ठेवा, मेग्ना कार्टा रिलेटेड वुड्स डिस्पॅच ॲक्ट. सिंपल. तर ऑप्शन नंबर आपला फर्स्ट त्या ठिकाणी करेक्ट आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेअर स्टँड फॉर. ठीक आहे ना. चेअरचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे तर याचा फुल फॉर्म करेक्ट सांगतो. चिल्ड्रन इनरिचमेंट एज्युकेशन थ्रू रेडिओ याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा, चिल्ड्रन इनरिचमेंट एज्युकेशन थ्रू रेडिओ म्हणजे चेअर. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 63. इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता, बॉम्बे अँड मद्रास वेअर सेटअप ऑफ द फॉलोइंग रिकमेंडेशन ऑफ वुड्स डिस्पॅच. म्हणजे या ठिकाणी सिंपल शब्दामध्ये समजून घ्यायचं झालं तर काय म्हणलंय, वुड्स डिस्पॅच जो आहे त्यांच्यानुसार 3 प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीची स्थापना करा असं सांगितलं होतं. त्या कुठल्या होत्या? कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. ठीक ना. तर हे कुठल्या वर्षी त्यांनी सांगितलं तर 1857 या काळामध्ये सांगितलं होतं. हे आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये पण पाहिलेलं आहे. ठीक आहे ना. बॉम्बे, कलकत्ता, मद्रास या प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी होत्या. ठीक आहे ना. वुड्स डिस्पॅच मार्फत त्यांचं रिकमेंडेशन केलं होतं ॲज अ प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी 1857 यावेळेत. सिंपल इयर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 64. काय म्हणले समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग कमिटी रिकमेंड द सेटिंग ऑफ नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च. ठीक आहे ना. NCHER फॉर प्रिस्क्राईब स्टँडर्ड ऑफ अकॅडमिक क्वालिटी अँड डिफायनिंग पॉलिसीज फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज इन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे हायर एज्युकेशन जे आहे त्या हायर एज्युकेशनची क्वालिटी वाढवण्यासाठी, त्याचं नॉलेज जे आहे त्या नॉलेजचे मानकं वाढवण्यासाठी एक कमिशन स्थापित केलं होतं. त्या कमिशनचं नाव होतं नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च. हे कमिशन कोणाच्या रिकमेंडेशनच्या बेसवर स्थापन झालं होतं हे तुम्हाला विचारलंय. सिंपल साधा क्वेश्चन काय आहे, नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च हे कमिशन जे आहे ना हे कोणाच्या रिकमेंडेशनच्या बेसवर स्थापन झालंय हे तुम्हाला विचारलंय. तर या ठिकाणी करेक्ट जे आन्सर आहे ते आहे यशपाल कमिटी. ठीक आहे ना. प्रोफेसर यशपाल कमिटी आहे त्यांच्यामार्फत हे कमिशन स्थापन केलं होतं. या ठिकाणी
या संदर्भात आपण काही इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे. पहा इथे लेपा यशपाल कमिटी फॉर्मली नोन ॲज कमिटी टू ॲडवाइज ऑन रेव्होल्युशन अँड रिज्युवेशन ऑफ हायर एज्युकेशन. ठीक आहे ना. यांचा रिपोर्ट होता 2009चा. त्या रिपोर्टनुसार त्यांनी या संस्थेची स्थापना करा असं सांगितलं होतं. या ठिकाणी बेसिक काही डाटा दिलेला आहे, तो वाचला तर तुम्ही वाचू शकता, टाईम असेल तर व्हिडिओ स्टॉप करून. ठीक आहे ना. म्हणजे बेसिक त्यांनी हेच सांगितलं होतं की हायर एज्युकेशनमधली क्वालिटी वाढली पाहिजे. ठीक आहे ना. त्या संदर्भात ही कमिटी स्थापन केली होती, यशपाल कमिटी. सिंपल. तर ऑप्शन नंबर आपला बी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65. काय म्हणलंय पहा, विच ऑफ द फॉलोइंग पर्सनॅलिटीज हेडेड द कमिटी recommended setting up of 1500 university so as to achieve target gross enrollment of 30%. म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांचं एनरोलमेंट हे 30% व्हावे, त्यासाठी 1500 युनिव्हर्सिटीची स्थापना करा असं कोणी सांगितलं होतं? सम पित्रोदा यांनी सांगितलं होतं. सिंपल. तर ऑप्शन नंबर आपला बी करेक्ट आहे. या संदर्भात पण काही डाटा ॲड केलेला आहे पहा. ठीक आहे ना. 1500 युनिव्हर्सिटी स्थापन करा असं नॅशनल नॉलेज कमिशन यांनी सांगितलं होतं. हे कमिशनचे चेअरमन होते सम पित्रोदा, म्हणून त्याला सम पित्रोदा कमिशन असं देखील म्हणतात. हे कमिशन कधी स्थापन झालं होतं? 2005 ते 2008 या दरम्यान. सिंपल. त्याने रिकमेंडेशन दिलं होतं की युनिव्हर्सिटींची संख्या वाढवा, जवळपास 1500 युनिव्हर्सिटी आपल्याला स्थापन करावं लागतील जर आपल्याला 30% ग्रॉस एनरोलमेंट रेशो आणायचं असेल तर. सिंपल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. सम पित्रोदालाच नॅशनल नॉलेज कमिशन असं देखील म्हणतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट. थोडंसं स्पीडने सांगतोय कारण ऑलरेडी आपण सर्व डाटा कव्हर केलेला आहे. आता या ठिकाणी काय म्हणले पहा, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स ऑर ऑर्गनायझेशन पब्लिश युनिव्हर्सिटीज हँडबुक. युनिव्हर्सिटीज हँडबुक हे कोणी पब्लिश केलेलं आहे? असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी यांनी पब्लिश केलं आहे. म्हणजे थोडक्यात पर्टिक्युलर ज्या युनिव्हर्सिटी आहेत इंडियामध्ये सर्व, त्या सर्व युनिव्हर्सिटी संदर्भात एक हँडबुक तयार केलं आणि सर्व युनिव्हर्सिटीमध्ये कुठले कुठले कोर्स चालतात विद्यार्थ्यांना कळवं, त्या अनुषंगाने तिथं डाटा ॲड केला. ठीक आहे ना. म्हणजे सर्व युनिव्हर्सिटींचा डाटा त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. असं हँडबुकची कन्सेप्ट कोणी डेव्हलप केली ती? असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी यांनी डेव्हलप केलेली आहे. सिंपल ना. जवळपास इंडियन युनिव्हर्सिटी आहेत 500च्या प्लस. त्या सर्व युनिव्हर्सिटींची इन्फॉर्मेशन एकाच बुक्समध्ये प्रोव्हाइड करायची, सर्व कोर्सची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची, जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये काय चालतं. सिंपल ना. एकाच बुक्समध्ये. ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हँडबुकची कन्सेप्ट युनिव्हर्सिटीची यांनी आणलेली. ठीक आहे. AIU म्हणतो आपण त्याला. याचं शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. AIU असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन सेट अप द नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. म्हणजे नॅकची स्थापना कोणी केली? आता सर्वांना माहिती आहे, नॅकची स्थापना केली UGCने, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल इज हेडक्वार्टर. ठीक आहे ना. म्हणजे नॅकचं हेडक्वार्टर कुठे आहे? सर्वांना माहिती आहे, कुठे? बेंगलोरला आहे. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट. नेक्स्ट. NUPA इज मेनली कन्सर्न. ठीक आहे ना. NUPA म्हणजे नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. याचा काय संबंध आहे? एज्युकेशनच्या प्लॅनिंग संदर्भात आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय? सी हा करेक्ट आहे. फुल फॉर्म जरी माहीत असेल ना तरी तुम्ही आन्सर इझिली देऊ शकता. इथं म्हणले पहा, नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. काय? एज्युकेशनल प्लॅनिंग संदर्भात आहे. एज्युकेशनल प्लॅनिंग. सिंपल ना. म्हणून काय ऑप्शन नंबर सी हा करेक्ट. फुल फॉर्ममध्येच अर्थ आहे, वेगळं काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. द टायटल ऑफ यशपाल कमिटी रिपोर्ट 1993 म्हणजे 1993 संदर्भातलं जे यशपाल कमिटीचा रिपोर्ट आलता. ठीक आहे ना. त्या यशपाल कमिटीच्या रिपोर्टचं टायटल काय होतं हे तुम्हाला विचारलंय. तर त्याचं टायटल होतं लर्निंग विथआउट बर्डन. सिंपल. ऑप्शन नंबर आपला बी करेक्ट आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, यशपाल कमिटीचा रिपोर्ट जो आलता 1993चा, त्याचं टायटल होतं लर्निंग विथआउट बर्डन. सिंपल. इथे पण म्हणले पहा. तर ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 71. द नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन NBA म्हणतो आपण त्याला, वॉज सेटअप इन इयर 1987 बाय. म्हणजे नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन याची स्थापना कोणामार्फत केली हे तुम्हाला विचारलं आहे. तर तुम्हाला माहीत असेल NBAची स्थापना ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्यामार्फत केलेली. बरं ना. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन.
याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण ॲड केलेली पहा. नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन NBA वॉज इनिशियली इस्टॅब्लिश इन सप्टेंबर 1994. ठीक आहे ना, 1 सप्टेंबर 1994 NBAची स्थापना झाली. बाय ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे ना, यांच्या अंडर झालेली, यांच्यामार्फत झालेली. आणि त्यांनी कुठलं सेक्शन वापरलं त्यांच्या ॲक्टमधलं, तर सेक्शन नंबर 10EU ऑफ ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ॲक्ट 1987. म्हणजे 1987चा जो ॲक्ट आहे कशाचा, AICTEचा, त्याच्या आतलं जे सेक्शन आहे 10U, या सेक्शन अंडर NBAची स्थापना झालेली आहे. सिंपल ना. आणि AICTE यांची स्थापना कधी झाली स्वतःची 1987ला. म्हणजे ॲक्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याची स्थापना झालेली. सिंपल. म्हणजे थोडक्यात AICTE याची स्थापना झाली 1987ला. यांच्यामार्फत आणखी एक बॉडी स्थापन केली, कुठली, NBA म्हणजे ही. सिंपल. आणि याची स्थापना कधी झाली NBAची 1994ला. कळलं, सोपे अवघड असं काही नाही आहे. नेक्स्ट 72. विच ऑफ द फॉलोइंग डेज इज सेलिब्रेट ॲज अ नॅशनल एज्युकेशन डे. नॅशनल एज्युकेशन डे हा कुठला दिवस साजरा केला जातो, सर्वांना माहीत असेल. ठीक आहे, 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबरला नॅशनल एज्युकेशन डे साजरा केला जातो. नेक्स्ट 73. द फर्स्ट कमिटी टू बी कॉन्स्टिट्यूटेड आफ्टर इंडिपेंडन्स बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज अ वुमन एज्युकेशन ऑज. ठीक आहे ना, म्हणजे महिलांच्या एज्युकेशनसाठी गव्हर्नमेंट, म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर महिलांच्या एज्युकेशनसाठी कुठली कमिटी फर्स्ट टाईम स्थापन केली ती, कोणी स्थापन केली ती, तर डॉक्टर दुर्गाबाई देशमुख कमिटी होती ती. सर्वांना माहीत असेल. ऑप्शन नंबर आपला D हा करेक्ट आहे. ठीक आहे ना, महिलांसाठी जी कमिटी होती ती डॉक्टर दुर्गाबाई देशमुख यांची कमिटी होती. सिंपल. बाकी याचं तर अवघड असं काही नाही बरं का. ॲक्च्युली आपण म्हणतो ना वुमेन्स एज्युकेशन कमिटी, म्हणजे म्हणले पहा नॅशनल कमिटी ऑन वुमेन एज्युकेशन, याचंच नाव आहे दुर्गाबाई देशमुख कमिटी. ही कमिटी स्थापन केली ती 1958 साली. सिंपल. कधी स्थापन केली ती, भारत स्वतंत्र झाल्यानंतर. सिंपल ना, फर्स्ट कमिटी होती. म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यानंतर एज्युकेशन संदर्भात, महिलांच्या एज्युकेशन संदर्भात जी फर्स्ट कमिटी आली ती ना, तीच होती 1958 वाली. ठीक आहे ना, दुर्गाबाई देशमुख हे नाव लक्षात ठेवायचं वुमेन्स एज्युकेशन संदर्भात. नेक्स्ट 74. इन विच ऑफ द फॉलोइंग इयर नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणजे NCMI वॉज सेटअप. म्हणजे मायनॉरिटी संदर्भातलं नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन याची स्थापना कधी झाली हे तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे NCMIची स्थापना झाली ती 2004ला. ठीक आहे ना. इयर हे स्टॅटिक पोर्शन आहे, कारण आपण हायर एज्युकेशन पाहतोय. हायर एज्युकेशन म्हणलं तर कन्सेप्ट वगैरे जास्त नसतात, हे तुम्हाला मी पहिलंच सांगितलं आहे. हायर एज्युकेशन म्हणलं तर स्टॅटिक पोर्शन आहे. कुठली कमिटी कधी आली, कुठल्या एज्युकेशनसाठी काय केलं, ठीक आहे ना, कोणी काय रेकमेंडेशन केलं, कुठल्या कमिटीचा काय रिपोर्ट होता. सिंपल. त्या गोष्टी हायर एज्युकेशनमध्ये जास्त विचारल्या जातात. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर आपला C करेक्ट आहे. मायनॉरिटी इन्स्टिट्यूट 2004 असं लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट क्वेश्चन 75. विच ऑफ द फॉलोइंग इज ए स्पेशलाइज एजन्सी ऑफ UN टू डील विथ कॉपीराइट अँड अदर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. ठीक ना, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स असेल किंवा कॉपीराइट संदर्भात कुठली एजन्सी काम करते, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ही बॉडी काम करते. बरं ना. याची स्थापना कधी झाली, नॉर्मली युनायटेड नेशन मार्फत झाली. कधी झाली, 1967ला. हे पण लक्षात ठेवा. इथं सिंपल असं लक्षात ठेवा. इथं म्हणले UN, आता आपल्याला कळलं UN मार्फतच स्थापन झालं. तुम्हाला आता मी सांगितलं. ठीक आहे ना, UN मार्फत वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन याची स्थापना केली ती. कशासाठी, की कॉपीराइट वगैरे पूर्ण विश्वामध्ये कोणी कोणाचं काय करू नये म्हणून. कधी झाली ती, 1967ला झाली. ठीक आहे ना, 1967ला. हे पण लक्षात ठेवा. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे, जेनेवा स्वित्झर्लंडला. हे पण लक्षात ठेवा. सिंपल. म्हणजे बऱ्याच पोर्शन असतो कव्हर करण्यासाठी, पण आपण MCQs मार्फत जास्त काही कव्हर करत नाही. तुम्ही कोर्समध्ये या गोष्टी कव्हर केलेल्या असतील असं मी गृहीत धरतोय. ठीक आहे ना, कारण कोर्समध्ये आपण सर्व गोष्टी प्रॉपर वेनी पाहिलेल्या आहेत. गॅटचं मिनिंग पाहिलं आहे. ठीक आहे, WIPOचं पाहिलं आहे, नंतर गॅटचं पाहिलं आहे. या सर्वांचं मिनिंग आपण कोर्समध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. यांचं हेडक्वार्टर, यांची स्थापना, ठीक आहे ना, हे कशासाठी काम करतात ते प्रॉपर वेनी कव्हर केलेलं आहे. तर या क्वेश्चननुसार जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर A हे करेक्ट आहे. कारण इथं म्हणलं आहे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, ठीक आहे ना, कॉपीराईट, पेटेंट, ट्रेडमार्क यांच्या संदर्भातलं प्रोटेक्शन देण्यासाठी एक
म्हणू शकतो देशाने प्रोटेक्शन देण्यासाठी पुढाकार घेतला युनायटेड नेशन्सने, ठीक आहे ना. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1967 पासून आम्ही एक बॉडी आणतोय, त्याचं नाव असेल वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ते सर्व देशांच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर लक्ष ठेवणार, ठीक आहे ना, त्याचे रूल रेग्युलेशन देणार. सिम्पल ना. म्हणून ऑप्शन नंबर काय ए हा करेक्ट. तर फ्रेंड आज आपण 15 क्वेश्चन या लेसनमध्ये कव्हर केलेले आहेत. बाकी काही क्वेश्चन असतील ते आपण नेक्स्ट लेसनमध्ये पण पाहणार आहोत. जर तुम्हाला कोर्स पेपर फर्स्ट संदर्भात जॉईन करायचा असेल तर 90 11 36 20 82 या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर डेफिनेटली कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल आणि ते लेक्चर तुम्हाला सोयीनुसार पाहता येतील अशा पद्धतीने लेक्चर आपण प्रोव्हाइड करत आहोत, ठीक आहे ना. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज व्हॉट्सअपवर करू शकता. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू. आणि जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करावा. थँक्यू.